नमस्कार. घरोघरी मातीच्या चुली आजच्या भागात आपण बघणार आहोत. इकडे इन्स्पेक्टर ऋषिकेशला खूप ओरडत असतात. तेव्हा ते म्हणतात, तुला माहिती आहे ना, ती सयाजीची माणसं तुझ्या अंगावरती धावून येतात, मग तरी सुद्धा तू त्यांच्याशी का भांडण करायला जातो? तेव्हा तो म्हणतो, मी काही भांडण केलं नाही, ते त्या आजीची चैन घेऊन चोरत होते आणि एकदा कोणी असं केलं ना तर मी काही त्यांना थांबू शकत नाही. तेव्हा ते म्हणायला लागतात, अरे असं का करतोय? त्यांनी तुझ्या विरुद्ध व्हिडिओ सुद्धा काढली आहे. तेव्हा तो म्हणतो, ते तर मला माहिती आहे, कारण की त्यांना माझ्या विरुद्ध कटकारस्थान करायला आवडतंच. तेव्हा ते विचारतात, मग त्या आजी कुठे आहेत? तेव्हा तो म्हणतो, ती आजी काय माझी स्वतःची सख्खी आजी नव्हती. जे मला त्यांच्याबद्दल काही माहिती असेल, मी तर त्यांची मदत करण्याचं काम केलं. तेवढ्यात तिथे सयाजी सुद्धा येतो आणि म्हणायला लागतो, नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी इथे आलो तर आहे, पण काम काय आहे ते सांगा. तेवढ्यात ऋषिकेश म्हणायला लागतो, तुझं काय काम असेल? तुला तर सगळीकडे स्वतःचं तोंड मारायची सवय आहे ना, म्हणून तुझ्या गुंडांनी तिथे चैन चोरण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा सयाजी म्हणतो, बघा बघा, तुमच्या समोर सुद्धा हा माझ्यावरती आरोप करत आहे. असं कुठे चालतं का इन्स्पेक्टर साहेब? या माणसाला तर तुम्ही अटक करा. तेव्हा तो म्हणायला लागतो, असं काहीच होणार नाही, मी काही चूकच केली नाही, मग का बरं कोणी मला काहीही बोलेल? तेव्हा सयाजी म्हणतो, सर तुम्हीच बघताय ना, हा माणूस किती उद्धटपणे बोलतोय, या ऋषिकेशला तुम्ही आतमध्ये टाकून द्या. तेव्हा तो म्हणतो, अजून आमच्या रक्तावरती कोणी यावं इतकी लायकी आली नाही, आणि तू तर सयाजी, तुझं कटकारस्थान आहे ना, ते बंद कर. तेवढ्यात तो म्हणायला लागतो, हा असाच आहे आणि याचा आईबाप सुद्धा असेच आहेत. तेवढ्यात ऋषिकेश त्यांच्या अंगावरती धावून जातो आणि म्हणायला लागतो, माझ्या आई वडिलांवरती जायचं नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसणार आहे. तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, सयाजीराव तुम्ही शांत राहा, उगाच आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करू नका. तुम्ही तुमची कंप्लेंट वापस घेताय का? तेव्हा ते म्हणतात, मी का कंप्लेंट वापस घेऊ? माझी काही चूकच नाही आहे, तर कंप्लेंट वापस घेण्याचा काही अर्थच बनत नाही. तेवढ्यात ऋषिकेश म्हणायला लागतो, हिम्मत लागते आणि या माणसाला समोरून लढता येत नाही. तेव्हा तो म्हणतो, काही बोलू नको, नाही तर तुला कायमचा अटक करेल. तेवढ्यात तिथे नानासाहेब आलेले असतात. नानासाहेबांना बघून इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बरं झालं तुम्ही आले. आता सांगा, तुमचे वैयक्तिक जे वाद आहे त्याच्यामुळे आम्हाला किती प्रॉब्लेम होत आहे, लवकर याचं काहीतरी सोल्युशन काढा. तेव्हा नाना म्हणायला लागतात, ठीक आहे सयाजी, आपल्या दोघांमध्ये जे काही वाद आहे ना ते आपण नंतर मिटवू, पण आता त्याच्यासाठी माझ्या मुलावरती तुझी कंप्लेंट केली आहे ना, ती वापस करून घे. या सगळ्याची गरज नाही आहे. तेव्हा तो म्हणतो, गरज नाहीये, तुझ्यामुळे मी तुरुंगात राहिलो होतो आणि आता सुद्धा मी बेलवरती बाहेर आलो आहे, मग तुझ्या मुलाला मी काय सोडत नसतो. तेव्हा नाना म्हणतात, ठीक आहे, जर एवढंच तुझा इगो असेल ना, तर इन्स्पेक्टर साहेब बघा, मी माझ्या मुलासाठी बेल घेऊन आलो आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आता तुला बेलवरती तर सोडत आहे, पण आठवण ठेव, पुन्हा असे कान करायला लागता कामा नये. तो लगेच तिथून निघून जातो. सयाजीला बघून इकडे ऋषिकेश हसायला लागतो आणि म्हणायला लागतो, बघितलं ना, ही आहे रणदिव्यांची पावर, आम्हाला कोणी आत टाकूच शकत नाही. तेव्हा सयाजी म्हणतो, तुला तर मी काही करून आत टाकेल म्हणजे टाकेल, तू बघच, तुला कशात ना कशात नक्कीच अडकवेल. दुसरीकडे ऐश्वर्या इकडे तिच्या कामामध्ये असते. तेवढ्यात तिथे कावेरी येते आणि म्हणायला लागते, बाळा तू काय करतेस ग? तेव्हा ती म्हणते, आई मी ते तुला सांगितलं होतं ना हॉटेलचं, ते काम करत आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा खानावळ काढतायत का तुम्ही? तेव्हा ती म्हणते, आई खानावळ बिनावळ काहीच नाही, खरंच आम्ही हॉटेल काढणार आहोत. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, जो मुलगा तुझ्या बरोबर आला होता तो मुलगाही याच्यामध्ये मदत करेल का? तेव्हा ती म्हणते, हो मॅक्स सुद्धा याच्यामध्ये मदत करणार आहे, तो खरंच खूप ब्रिलियंट मुलगा आहे. तेव्हा ती म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही पार्टनर होणार आहात, मग लाईफ पार्टनर सुद्धा व्हायला काहीच हरकत नाही. तेव्हा ती म्हणते, आई काही बोलू नको, तो माझ्या टाईपचा नाही आहे. तेव्हा ती म्हणते, अगं तो मुलगा खरंच खूप छान आहे आणि त्याचं वागणं बोलणं सुद्धा मला छान वाटलं आहे, तेव्हा आपण तुझ्या लग्नाची बोलणी करू शकतो. तेव्हा ती म्हणते, आई माझा कोणताही मित्र घरी आला ना की तुझं हेच सुरू होतं की हा मुलगा छान आहे, तो मुलगा छान आहे, मला अजून लग्न करायचं नाही आहे, तुमचं वय वेगळं होतं आणि आमच्या वयामध्ये एवढ्या लवकर लग्न कोणी करत नाही. तेव्हा ती म्हणते, अगं बाळा तुझा तर लग्नाचं वय झालं आहे, तो मुलगा नाही तर दुसरा कोणता मुलगा तुला आवडेल किंवा तुला कसा मुलगा हवा आहे ते सांग ना, म्हणजे त्या हिशोबाने आम्ही तुझ्यासाठी मुलं शोधू. तेव्हा ती म्हणते, माझा होणारा नवरा डॉक्टर, बिझनेसमॅन किंवा लॉयर सुद्धा असू शकतो. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, काही हरकत नाही, आपल्याला असा मुलगा भेटला ना तर आपण नक्कीच शोधू. दुसरीकडे इकडे
सौमित्र अवंतिकाला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो, पण तिचा फोन काही लागत नसतो. तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि त्याचं सगळं बोलणं ऐकायला लागतो. तेव्हा तो म्हणतो, काय रे, कोणाला फोन करत होता? अवंतिकाला ना. तेव्हा तो म्हणतो, काहीही बोलू नको, मी इथे काहीतरी कामासाठी आलो आहे, तू काय करतोयस इथे? माझा पाठलाग बिटलाग करतोय का? तेव्हा तो म्हणतो, नाही नाही तसं नाही, मी तर ऋषिकेश दादासाठी इथे थांबलो आहे, तो कधी येतो याची मी वाट बघतोय. तेव्हा तो म्हणतो, हे बघ, मला ब्लॅकमेल करायचं नाही तर माझ्याशी गाठ आहे, मार कशीला सारंग. तेव्हा सारंग म्हणायला लागतो, अरे दादा तसं नाही आहे, खरं म्हटलं तर मला आता खूप भूक लागली आहे, तुम्हाला 100 रुपये देशील का? तेव्हा तो म्हणतो, नाही मी काय तुला पैसे देणार नाही. तेव्हा तो म्हणतो, तुला माहितीये ना, मला भूक लागली की माझ्या पोटामध्ये कोणतीच गोष्ट राहत नाही, मग चुकून आईसमोर जर अवंतिकाचं नाव निघालं तर. तेव्हा तो म्हणतो, थांब जरा, मी तुला 100 रुपये देत आहे आणि आता उगाच कुठे नाव फोडायची गरज नाही. तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे, तसंही ऋषिकेश दादा असताना तर मला तुझ्याकडून हे सगळं मागायची गरज सुद्धा नसती. तेवढ्यात तिथे नाना आणि ऋषिकेश येतो. ते बघून सारंग खूप खुश होतो आणि म्हणाला, तू बरं दादा तू आला, मला तुझी खूप आठवण येत होती. सगळे लगेच घराच्या आत जायला निघतात. इकडे सुमित्रा नानांना विचारते, काय हो ऋषिकेश कुठं आहे, तुम्ही त्याला आणलं नाही का? तेवढ्यात ऋषिकेशला बघून सुमित्राला खूप छान वाटतं आणि ती म्हणायला लागते, बरं झालं बाळा तू आला, माझ्या तर जीवाला शांतीच नव्हती की तू घरामध्ये नाहीये हे. तेव्हा नाना म्हणतात, जेलमधून त्याला बेलवरती आणलं आहे आणि तुम्हाला काय हो मुलाचं एवढं कौतुक, सगळ्या गोष्टींमध्ये त्याला पाठीशी घालू नका. तेव्हा ती म्हणते, नाही हो, माझा मुलगा आहे ना सोन्यासारखा आहे, तो आता पुन्हा असं कांड करणार नाही. तेव्हा ते म्हणतात, काय कांड करणार नाही, त्याला हो तर बोलू दे. तिकडे जाऊन सुद्धा त्या सयाजीरावाशी भांडण करत होता, या वेळेला मी सोडून आणलं आहे ऋषिकेश, पुढच्या वेळेला मी काय तुला सोडवत नसतो. तेव्हा सुमित्रा म्हणायला लागते, अहो तुम्ही असं का बोलताय, माझा मुलगा खरंच खूप छान आहे, तो आता पुन्हा असं काही भांडण करणार नाही, मी सांगतो ना तुम्हाला. तेव्हा ते म्हणतात, अगं त्याला बोलू दे ना, त्याला बोलायची तू संधीच देत नाही, सगळं तूच ठरवते, जाऊ दे, तुम्हाला काय त्याला पाठीशी घालायचंय ते घाला, मी आता याच्यामध्ये पडतच नाही. तेवढ्यात सुमित्रा म्हणायला लागते, एक काम कर बाळा, चल मी तुमच्यासाठी पुरणपोळी बनवली आहे, म्हणजे स्पेशली ऋषिकेश तुझ्यासाठी बनवली आहे. तेव्हा सारंग म्हणतो, मलाही पुरणपोळी आवडते, आई मला सुद्धा देणार ना? तेव्हा ती म्हणते, हो सगळ्यांना देईल ना, सौमित्र तू सुद्धा बस. तेवढ्यात ऋषिकेश म्हणायला लागतो, आईने माझ्यासाठी पुरणपोळी बनवली आहे, किती छान ना. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर सौमित्र म्हणायला लागतो, अच्छा सारंग चल रे, आपण इथून जायला पाहिजे, तू ऐकलं नाही का, आईने पुरणपोळी फक्त ऋषिकेश दादासाठी बनवली आहे. तेव्हा तो म्हणायला लागतो, अच्छा. सौमित्राला राग आला का? तेव्हा तो म्हणतो, मला तर वाटतं आईने आपल्याला भाकर तुकड्यावरतीच विकत आणला आहे, त्याच्याचमुळे तर आपली काही कदर नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, भाकर तुकडा नाही रे, तुला पुरणपोळीवर विकत आणला आहे. तेव्हा तो अजूनच चिडतो आणि तिथून जायला लागतो. ते बघता सारंग म्हणायला लागतो, आई तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको, तो थोडा चिडकाच आहे, तू आम्हाला वाढ ना, आणि याच्याबरोबर आई तूप आणि दूध सुद्धा घेऊन ये, म्हणजे अजूनच मजा येईल. सुमित्रा म्हणायला लागते, ठीक आहे तुम्ही मन भरून का, मी लगेच इकडून तुमच्यासाठी अजून गोष्टी घेऊन येते. तर दुसरीकडे जानकी तिच्या घराची आवरावर करत असते. तेवढ्यात ती म्हणायला लागते, काका हा घ्या तुमच्यासाठी चहा, कडक बनवला आहे, बघा तुम्हाला आवडेलच, आज माझा इंटरव्ह्यू सुद्धा आहे. तेव्हा ते म्हणतात, तुझा इंटरव्ह्यू आहे आज? तेव्हा ती म्हणते, हो आता शिकायचं आहे, मग स्वतःचा खर्च स्वतःला मॅनेज करायला लागेल ना, आणि त्याच्याच बरोबर मला बाकी सगळेही एक्सपेन्सेस बघायचे आहेत आणि घराचं भाडं सुद्धा द्यायचं आहे. त्याचबरोबर मला मधुभाऊंना आश्रमामध्ये थोडेफार पैसे सुद्धा पाठवला आले तर चांगलंच होईल ना. तेव्हा ते म्हणतात, खरंच ग बाळा तुझे विचार खूप छान आहेत, मधुभाऊंचे विचार बघून मला खूप छान वाटते. तेव्हा ते म्हणते, जर मी आश्रम सोडलं तरी तिथल्या मुलांना कधी विसरू शकत नाही, तिथूनच तर माझं आयुष्य घडलं आहे आणि त्या मुलांसाठी मला काहीही करता आलं ना तरी माझ्यासाठी आनंदच असेल आणि ते मी करेलच. हे ऐकल्यानंतर काका खूप खुश होऊन जातात. तेवढ्यात तिथे काकी येतात आणि म्हणायला लागतात, काय ग घरातलं सगळं काम आवरलं का? तेव्हा जानकी म्हणायला लागते, हो माझं सगळं आवरलं आहे, म्हणजे नाश्ता झाला आहे, चहा पाण्याचंही सगळं झालं आहे आणि किचन ओटाही मी साफ करून आता निघतच आहे, माझा इंटरव्ह्यू आहे ना. तेव्हा ते म्हणतात, कुठे चालली आहेस तू? मला विचारलं का कुठे जायच्या पहिले? आज एक महत्वाचं काम आहे. तेव्हा जानकी विचारते, काय काम आहे सांगा काकू, मी करते ना. तेव्हा ती म्हणते, आज माझ्या मुलीला मुलगा बघायला येणार आहे आणि त्याच्यासाठी मला कांदे पोहे बनवायचे आहेत, मग तू एक काम कर,
आत्ताच्या आत्ता पहिले जा आणि कांदे पोहे घेऊन ये, जरा इंटरव्ह्यूला उशीर झाला तर काही बिघडणार नाही. तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे काकू, तुम्ही जसं म्हणताय तसंच मी करते. ती लगेच पैसे घेऊन पोहे आणायला जातच असते. तेव्हा काका म्हणतात अगं तिला कशाला पाठवते, मी आहे ना, मी बघतो ना. तेव्हा ती म्हणते नाही, जानकीला जाऊ दे, आणि तुम्ही काय हो प्रत्येक गोष्टीमध्ये तिची बाजू घ्यायला नको. इथं मी कोणाला आयतं खायला देणार नाही आणि कामं केली तर काही बिघडणार नाही. तेव्हा हे सगळं बोलणं जानकी ऐकते आणि तिला थोडं वाईट वाटत असतं. तरी सुद्धा ती तिच्या कामाला लागते आणि पुढच्या गोष्टींमध्ये रमून जाते. तर दुसरीकडे ऋषिकेश आणि सारंग फिरत असतात. तेव्हा सारंग म्हणतो दादा आज आपली बुलेट नाही ना, तर मला छान वाटत नाही. तेव्हा तो म्हणतो आज सुद्धा जर आपण बुलेट घेऊन फिरलो असतो ना, तर नाना म्हणाले असते काल याला बेलवरती सोडवलं आहे आणि आज सुद्धा असे फिरायला लागले, हे काही छान वाटलं नसतं ना रे. तेव्हा तो म्हणतो पण तुला माहितीये का, जेव्हा मी तुझ्या मागे त्या बुलेटवरती बसतो ना, तेव्हा मला खूप छान वाटतं आणि खूप थ्रिलिंग वाटत असतं. तेव्हा तो म्हणतो तुला थ्रिलिंगच करायचं आहे ना, आपण एक काम करूया, आपण रेस लावूया. तो दुकान आहे ना किराण्याचा, तिथपासून तर इथपर्यंत 1 2 3 ते दोघं धावत धावत जातात आणि चुकून त्याची टक्कर जानकीशी होऊन जाते. ती अक्षरशः त्या पोह्याच्या पॅकेट बरोबर गोल गोल फिरतात आणि अक्षरशः एक दुसऱ्याच्या जवळ आलेले असतात आणि मिठीमध्येच पडतात. हे सगळं होत असताना त्या दोघांचे नजरीला नजर मिळते आणि एक दुसऱ्यामध्ये हरवून गेलेले असतात. हे सगळं सारंग लांबून बघतो आणि म्हणतो हे सगळं काय झालं, यांचा तर कांदे पोह्यांचा कार्यक्रमच झाला. तेवढ्यात ऋषिकेश आणि जानकी उभे राहतात. तेव्हा जानकी म्हणते तूच आहेस ना तो जत्रेवाला, आणि आता काय रे पिसाळलेला बैलासारखा काबर धावून आला, उदान टप्पो आहेस तू. तेव्हा तो म्हणतो काय बोललेस तू मला, मी आणि बैल वाटेल ते बोलू नको. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, मी तर बरोबरच बोलली, तुझी नजर कुठे होती, माझे सगळे पोहे खराब केले. तेव्हा सारंग म्हणायला लागतो माझ्या दादाला काही बोलायचं नाही. तेवढ्यात जानकी म्हणायला लागते अच्छा दादाचं वकीलपत्र घेऊन आला का, छोटा बाबू आहेस ना तू. तेव्हा जानकीला हे सगळं ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणायला लागतो काय आहे तुझं, माझ्या भावावरती वाटेल ते बोलून चढायचं नाही, माझा भाऊ आहे तो, हे आठवण ठेव. जानकी अक्षरशः चिडून गेलेली असते. तर दुसरीकडे इकडे काकूंच्या मुलीला बघण्यासाठी पाहुणे आलेले असतात. तेव्हा ती म्हणायला लागते तुम्हाला काही प्रॉब्लेम तर झाली नाही ना, सगळं व्यवस्थित ना. तेव्हा ते पाहुणे सांगतात हो सगळं व्यवस्थित आहे. तेवढ्यात काका म्हणायला लागतात आमची मुलगी थोडी रेडीच होत आहे, जशी झाली की तसंच आम्ही तुम्हाला सांगू. तेवढ्यात ते चहा पाणी द्यायला लागतात. ते बघतात हे लगेच काकांना बाजूला बोलवतात आणि म्हणतात जानकी अजून आली कशी नाही, कांदे पोहे बनवायचे आहेत ना. तर दुसरीकडे जानकीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर ऋषिकेश खूप चिडून गेलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते काय रे तुला दिसत नाही का, कोणीतरी त्याच्या समोर आला होता आणि तू डायरेक्टली त्याला धडक मारली, सगळे पोहे बर्बाद केले, किती नुकसान केलं आहे का. तुझ्या समोर काय असं बैलासारखे घोड्यासारखे झापडं लावले आहेत का, ज्यामुळे तुला दिसत नाही. तेव्हा तो म्हणतो तुझं चाललं काय ग, मग अशी मला बैल म्हणाली, आता घोडा म्हणाली, तुझं प्रॉब्लेम काय आहे सगळ्यांमध्ये, तुला काय मी जनावरच वाटतो का. तेव्हा ती म्हणते जनावर तरी बरं असेल, पण तुझ्याशी बोलून काही अर्थच नाही आहे, तू उदान टप्पो आहेस, तुला काही फरकच पडत नाही, सगळ्या पोह्यांचं नुकसान केलं, आता मला पुन्हा या सगळ्या गोष्टी करायला लागतील ना. तेव्हा ऋषिकेश म्हणतो अच्छा मी तुझं नुकसान केलं ना, हे घे पैसे आणि राहिलेले पैसे तुझ्याजवळच ठेव. तेव्हा ती अडवते आणि म्हणते काय पैशाचा माज आहे ना तो तुझ्याजवळ ठेवायचा. तेवढ्यात सारंग म्हणायला लागतो माझ्या दादाशी असं बोलायचं नाही, गप्प राहो. तेव्हा जानकी म्हणायला लागते अच्छा बाबू तुला त्रास व्हायला लागला का, दादाची बाजू घ्यायची आहे का, दादाला जरा समजू ना कसं वागायचं आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो ए माझ्या भावाला काही बोलायचं नाही, माझ्या भावाशी वाकड्यात जायचं नाही. तेव्हा जानकी म्हणते तुझं काय चाललंय हे रे, कधी कधी शब्दही पुरेसे होऊन जातात एखाद्या गोष्टीसाठी, मग त्यासाठी पैशाची गरज लागत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो अच्छा तुझं म्हणणं आहे मी तुला सॉरी म्हणावं, मी रणदिवे आहे, मी कोणाला कधी सॉरी बोलत नाही, लोक मला सॉरी बोलतात. तेव्हा सारंग म्हणतो दादा तू एक नंबर भारी बोलला आहे. तेव्हा जानकी म्हणायला लागते आता टाळ्या वाजवू का, म्हणजे रणदिवेंना सॉरी बोलायची अवकादच नाही आहे, त्याच्यामुळे तर तुम्ही कोणाला सॉरी बोलत नाही. जर तुमची अवकाद असती ना तर तुम्ही नक्कीच सॉरी बोलले असते. सॉरी बोलण्यासाठी मोठं मन लागतं आणि हे घ्या तुमचे पैसे, त्याची मला तरी गरज नाही. आता मला उशीर होत आहे, तुमच्यामुळे माझं काय नुकसान झालं आहे ना हे तुम्ही कॅल्क्युलेट
कॅल्क्युलेट सुद्धा करू शकत नाही. जानकी लगेच चिडून तिथून निघून जाते. तेव्हा सारंग म्हणायला लागतो, ही मुलगी अशी का आहे, दरवेळेशी आपल्याशी भांडत का असते. तेव्हा ऋषिकेश म्हणायला लागतो, जाऊ दे, तसंही आपल्याला हिच्याशी काय घेणं देणं आहे. तेव्हा सारंग म्हणतो, नेक्स्ट टाइम ना आपण हिचा ॲड्रेस घेऊ, मुळशीमध्ये नवीनच वाटते. तेव्हा तो म्हणतो की आपल्याला तिच्याशी लग्न करायचं आहे का, जे तिचा ॲड्रेस घेऊ, काय घेणं देणं पडले सोडून टाक. दुसरीकडे जानकी इकडे पोहे घेऊन येते. तेव्हा काकू म्हणायला लागतात, काय ग इतका उशीर लागतो का. तेव्हा ती म्हणते, सॉरी थोडा उशीरच झाला. तेव्हा ती म्हणते, चल आता पाहुणे खोळंबले आहेत. पुढील भागात आपण बघणार आहोत. इकडे जानकी मकरंदला भेटते आणि मकरंद तिला जॉब देतो. तेव्हा जानकी खुश होते आणि मकरंदला थँक्यू म्हणत म्हणायला लागते, थँक्यू, खरंच तुम्ही खूप माझी मदत केली. तिला खूप आनंद झालेला असतो. तेवढ्यात ती म्हणायला लागते, आता मी देवाला जाऊन थँक्यू बोलते. तेवढ्यात मकरंदच्या हातामध्ये तिचा हात असा निसटून गेलेला असतो. ते बघतात देवाला तर थँक्यू बोलायलाच पाहिजे, कारण की तू माझी आहेस हे कायम आठवण ठेव. दुसरीकडे रांगेमध्ये जानकी देवाचं दर्शन घ्यायला उभी असते. तेवढ्यात ऋषिकेश आणि सारंग तिथले जायला लागतात. ते बघतात जानकी त्याला सांगते, इथे लाईन लागली आहे आणि ज्याने त्याने लाईनीनेच जायचं. तेव्हा तो, माझ्यासाठी लाईन नाही आहे आणि माझ्यासाठी सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे दर्शन घेणं. तेव्हा जानकी म्हणते, तुमची सगळीकडे आरेरावी चालून घेणार नाही. ते दोघं एक दुसऱ्याच्या विरुद्ध उभी राहतात. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता खरंच जानकी आणि ऋषिकेशमध्ये जी चित्तू मेमे चालली आहे ती खरंच बघण्यासाठी खूप गोड आहे. पण खरंच या दोघांचा जेव्हा रोमॅन्स सुरू होईल तेव्हा काय असेल, तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा.